आमचे युवा उद्योजक किरण शेट ठोंबरे देखील उपस्थित आहेत. पार्थुशी कुठेतरी आता इन प्रोसेस मध्ये त्यांचा जो पेमेंट होता ना तो इन प्रोसेस मध्ये आमचा सर्व्हर डाऊन असेल कदाचित. मॅचला या ठिकाणी चला अंपायर संदीप सर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचा. एक अंपायर आता कोण जाईल? जगदीश शिंदे. चला अंपायरच्या भूमिकेमध्ये आता जगदीश शिंदे असतील, दाखल होतील. अगदी संदीप गायकवाड सरांच्या संबंधित आपण पाहायला गेला जगदीश शिंदे दाखल होतील ऑफिसर्स म्हणून. परंतु टीम बाबत पहा अगदी एक सकाळच्या सत्र मॅच केली राज ठोंबरे. तदनंतर आता मध्यरात्री म्हणजे पहाटेच्या सुमारास एक मॅच आणि तदनंतर ही मॅच म्हणजे बराचशा प्रतीक्षा करावी लागली टीमला देखील. मॅच अगदी आपण पाहायला गेला सुरुवात होईल. निखिल पाटील आणि बंटी क्षीरसागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता उतरले. गोल्डन ट्रॅक वरती गोलंदाज केतन पाटील. अगदी संपूर्ण दिवस रात्रीमध्ये या दोन्ही टीमचा कमालीचा खेळ झाला. त्या विपरीत निखिल पाटील विचार केला अगदी आपण पाहायला गेला या खेळाडूचा. त्या विपरीत आपण पाहायला गेला या टीमचा आपण पाहायला गेला एका काय आपण पाहिला टीमचे कॅप्टन. परंतु आता राज ठोंबरेवरती दुर्वा त्यांनी सोपवल्या. यंग जिगरबाज युवा त्याच्यावरती विश्वास दाखवला. पण तो आपण पाहायला गेला नवजोत पाटारे बंटी क्षीरसागर असतील. त्यानंतर आपण पाहायला गेला तर निखिल पाटील असतील. या टीमचे आपण पाहिला प्रमुख आणि यावेळेस नक्कीच एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होईल. निखिल पाटील सेकंड वरती गोल्डन ट्रॅक वरती आणखी एक पाटील केतन माझगाव टीमचे. पहिलाच बॉल स्लाइस केला. यस महेश कांबळे यावर चुकतात. हलक्या हाताला स्लाइस केला बॉलला. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? यस 2 धाबा या बॉलवरती. श्री गणेशाचा आला बराचसा सपोर्ट नक्कीच आपण पाहतोय या टीमला. नक्कीच भास्कर पाटील. यस 1 यस चेक करायचा शॉर्ट रन साठी. चला चेक करा कुठल्या एंडला स्ट्रायकर एंडला. चला ऑनफिल्ड डिसिजन असेल जायचा. चला वेळ घेऊ नका आता स्पीड अप करा. चला यस सर 2 धाबा म्हणजे कंप्लीट या ठिकाणी असतील की नाही? यस सर 2 धाबा ना. यस चला 2 धाबा या बॉलवरती मिळाले जातील. टीमची टोटल श्री गणेश झाला. निखिल पाटील यांना पहा सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. केतन पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. यावेळेचा बॉल फिरून मारायचा होता परंतु प्रयत्न फसला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट सजवायचा होता परंतु यावेळेस प्रयत्न फसले गेलेत निखिल पाटील यांचे. अगदी आपण पाहिलं गेलं पहिल्या बॉलवरती नजाकत. या बॉलवरती आपण पाहायला गेला पुन्हा एकदा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो प्रयत्न या ठिकाणी फसला. 2 धाबा फलकावरती लागल्या गेल्या सध्यापर्यंत. हलक्या त्यांना पुन्हा एकदा उडवला पॉइंटच्या डोक्यावरून. अगदी आपण पाहिला गलीच्या दिशेने महेश कांबळे बॉलवरती येतील. सिंगलला केला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट. पहा नाराज असतील मनोहर पाटील. रेसी क्रिकेट थोडस केलं जात आहे. अगदी थ्रो वेगानं झाला असता कदाचित रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. त्या विपरीत निखिल पाटीलला बाद करण्याची संधी होती. संधी पुन्हा पुन्हा येत नसते आणि यावर संधी गमावली मित्रमंडळींना आता माझगाव टीमला. टीमची टोटल 4 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जातील. बरेचसे प्रेक्षक अद्यापर्यंत त्या विपरीत टीमला बराचसा सपोर्ट आपण पाहतोय परंतु माझगाव टीम देखील होम ग्राउंड वरती खेळ करते त्यांना देखील बराचसा सपोर्ट आहे. म्हणजे अगदी दोन्ही टीमला बराचसा पाठीराखा वर्ग नक्कीच आपण पाहतोय. 4 धाबा धावफलकावरती लागल्यात केतन पाटील. याबतचा बॉल फ्लोइंग स्लॉक स्वीप वाखेंडीला चूज केला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय. नजाकत बरा निखिल पाटील यांच्या बॅट मधून क्वालिटी दाखवणारा चौकार केतन पाटील.
यावेळेचा बॅटची कडा यस बीट झाले कीपर आपण पाहिलं त्यांच्याकडे संधी नव्हती बॉल चालला लॉंग स्ट्राइक एरियामध्ये आणखीन एक नशिबाचा चौकार जल्लोष आता टेंबरीच्या केम्यामध्ये पाहायला मिळतो हलक्यात तुम्ही घेऊ नका मनोहर पाटील आपण पाहायला गेल्यासारखा धुरंधर बॅटर केतन पाटील असेल या टीम मध्ये हिस्सा त्यामुळे होम ग्राउंड वरती खेळ करत असताना माझगाव टीमला देखील हलक्यात घेऊ नका लगेच आनंदोत्सव साजरा करू नका टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती वेगानं फेकला यस केतन पाटील याच लाईन वरती गोलंदाजी करणं अपेक्षित होतं मनोहर पाटील सांगतात यष्टांच्या मागून पहिल्या षटकाचा केस संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम टेंबरी जाऊन पोहोचले 12 या अंकावरती विदाउट लॉस 12 रन्स ऑन अ बोर्ड धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय निखिल पाटील याची कमालीची बॅटिंग अगदी आपण नजाकत ताकद देखील पाहायला मिळाली तब्बल टीमला पोहोचलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आता टेंबरीकर शांत झालेत पण त्यांचा आवाज या ठिकाणी येईल का यस टेंबरीकरांचा आवाज पुन्हा एकदा हा प्रतिसाद आहे पण मॅच मला बॉल डिलिव्हर होताना या ठिकाणी आवाज सगळ्या उद्या षटकार चौकार येते जल्लोष तुमचा पाहायला मिळाला परंतु बंटी क्षीरसागर हा स्टान्स पहा या खेळाडूचा अगदी आपल्याला आक्रमक खेळाडू परंतु गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज किरण कांबळे याबाज दुसऱ्या षटकासाठी याबाजचा बॉल बंटीने उडवलाय एलिमिनेशन कमी आहे आता टेंबरीकर आता जल्लोष पाहायला मिळेल कॅच ड्रॉप केले त्या विपरीत 2 धावा चुकी अपेक्षित नव्हती केतन पाटील यांच्याकडून कॅच ड्रॉप केल्या केतन पाटील स्वतःवरती नाराज आहेत आता टीमची टोटल पोहोचेल तब्बल 14 अंकावरती टॉस साठी गौरव गोसालकर किती मॅच बाकी आहेत कोणाची मॅच आम्हाला आता समजत नाहीये कैरा आणि बोरगाव बी गावदेवी बोरगाव चा टॉस साठी सिद्धू इलन कैरा आणि गावदेवी बोरगाव टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी अतुल पाटील चा टॉस साठी याबाबतचा बॉल आपण पाहतोय यस पंचांचा वाईटचा इशारा आला टीमची टोटल आता पोहोचेल 15 धावा धावफलकावरती लागल्या जातील 15 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर चला गावदेवी बोरगाव आणि सिद्धूलन कैरे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच गावदेवी बोरगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला सिद्धूलन कैरे टीमच्या कॅप्टनला म्हणजे अतुल पाटील आपण लगेच टॉस साठी किरण कांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार याबाजचा बॉल बंटीने उडवलाय परंतु बॉल सीमा रेषा गाठेल का यस गाठला जल्लोष आता टेंबरीकरांचा पाहायला मिळतोय बॉल चाला सीमा रेषा पार आला बंटीच्या बॅट मधून षटकार धावफलकावरती लागल्या चला सिद्धूलन कैरे टीमचं कॅप्टन आपण लगेच टॉस साठी चला अतुल पाटील टॉस साठी 21 धावा धावफलकावरती लागल्या जसे षटकार चौकार येतील तसा टेंबरीच्या खेळामध्ये जल्लोष पाहायला मिळेल 21 धावा 21 बंटी क्षीरसागर साकेट वरती याबाजचा बॉल आणखीन क्लॉपटेट ऑन ड्राइव्ह क्षेत्ररक्षक आहे याबाज कॅच ड्रॉप केल्या सुरेश काका होते त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केले आपण पाहायला गेला खराब खेळ चालू आहे माझगाव टीमचा ते होम ग्राउंड वरती टेंबरी टीमच्या अगेन्स्ट या बॉल वरती एक धाव टीमची टोटल पोहोचेल आता 22 या अंकावरती 22 धावा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत आपण पाहायला गेला दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे किरण कांबळे यावर दुसरं षटक हाताळतात सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस वरती आपला पाहायला मिळत्या नक्कीच कैऱ्या संघाच्या कर्णधारास कॉल असेल नाणेफेकीचं कौल हा आले अतुल पाटील आलेत या ठिकाणी दाखल होतील थोडं सौदीमध्ये 22 धावा धावफलकावरती लागल्यात निखिल पाटील साठी स्लाइस केल्या बॉलला पुन्हा आपण पाहतो थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चुकले त्या बॉल वरती यस 2 धावा तर कंप्लीट तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु 2च धावा या बॉल वरती मिळवल्या जातील
खराब फिल्डिंग आपण पाहायला मिळते. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहतो. माझगाव टीम सांगा फिल्डिंग साठी ओळखली जाते, परंतु आता खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अतुल पाटील दाखल झाले. लगेच टॉस केला जाईल. गावदी बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट सिद्धूलन कैरे या टीमच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काही चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. यावेळेचा बॉल प्रॉपर रडार मध्ये आला नाहीये. खेळपट्टीवरती रेंगाळला यस. या बॉल वरती एक सिंगल जे आपण पाहायला गेला. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 25 या अंकावरती. नक्कीच कैरे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि त्यांनी निर्णय देखील आपल्याला सांगायचा आहे. बॅटिंग नक्कीच कैरा टीमला टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय अतुल पाटील सांगतात, परंतु 25 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आपण पाहिलं. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिल्या सत्रातील 25 धावा बंटीने षटका टोकला. 31 होतील. चौकार आला तर नक्कीच आपण पाहायला गेला 29 होतील. यावरचा बॉल बंटीने टोकलाय. या बॉल वरती षटकार आम्ही म्हटलं तसं घडलं आणि या बॉल वरती आलाय षटकार. टीमची टोटल पोहोचेल तब्बल 31 या धावसंख्ये. सोडा टिमरी टीम, परंतु आपण पाहिला इतका जल्लोष साजरा करू नका, कारण मनोहर पाटील, केतन पाटील येणं बाकी आहे, किरण कांबळे येणं बाकी आहे, परंतु आपण पाहिला इतका जल्लोष साजरा करू नका. अति आत्मविश्वास अतिशय घातक मानला जातो. त्यामुळे आपण पाहिला मॅच अजूनही तुम्ही जिंकलेले नाही आहात, कारण मनोहर पाटील नावाचा ब्रँड अजूनही या मैदानाच्या आतमध्ये उतरायचा बाकी आहे. शेवटच्या आपण पाहायला गेला दुसऱ्या सत्रामध्ये 12 चेंडू, आता गरज आहे 32 या धावसंख्येची. 12 चेंडू 32 हे समीकरण पाहतोय. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लगेचच आता सलामची जोडी माझगाव टीम पाठवा. बराचसा पाठीराखा आपण पाहिला. सपोज स्टाफ टीमरे टीमला देखील संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस, आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेला नेक्स्ट मॅच आपला पाहायला सिद्धूलन कैरे रॉयल पाटील ती मॅच जिंकून दिली. आपण पाहायला गेला संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स काय चांगला आहे. प्रतीक मोरे सांगतायत की सर रॉयल पाटील, आणि सर्वांच्या टेटसला एकच पहिलं, आधी सर नंतर रॉयल पाटील. सर ही पदवी त्यांना बहाल केली. योगेश वाघ यांनी आपली एसडीपी ट्रॉफी होती ना प्रतीक, त्या ठिकाणी योगेश वाघ यांनी सर रॉयल पाटील ही पदवी बहाल केली. परंतु यापास कमालीचा खेळ रॉयलचा देखील राहिला, आणि संपूर्ण सिद्धूलन कैरे टीम आपण पाहतो टीम परफॉर्मन्स यापास खूप महत्वाचा असतो. आणि आपण पाहायला गेला सिद्धेश्वर पाटील लकी पॅकर आहेत, आणि त्यांचा संघ आपण पाहायला गेला नक्कीच चांगल्या परिस्थितीवर या टीम आपण पाहायला गेला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. चला लवकर लवकर बॅटर पाठवा. मनोहर पाटील आपली स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला देखील आता माहिती वेळ किती झाला. आता आयोजक अगदी आपण पाहायला गेला तर कौलवण्याचा आनंद घेतात. आमचे माझगाव गावचे आपण पाहायला गेला उद्योजक सन्माननीय मारुती डवळकर साहेब, तसंच आपण पाहिला भारत गावचे उद्योजक सन्माननीय यशवंतजी शिंदे साहेब. आता आपण पाहायला गेला सकाळपासून आपण पाहायला गेला या स्पर्धेतून सुरुवात करण्यापासून आता शेवट यासाठी केलं होतं अट्टास शेवटचा दिवस, शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि स्पर्धा अगदी स्वप्न होतं माझगाव आणि भारतकरांचा. ती स्वप्न सत्यामध्ये उतरलं, आणि पाहतो ही स्पर्धा आता शेवटच्या अगदी मार्गाने वाटचाल करते. मनोहर पाटील जर्सी नंबर 21 आणि त्याच्या समोर अगदी पाहतोय केतन पाटील, पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अगदी दोनों भाई, लेकिन आपण पाहायला गेला विरोधी टीम साठी आहेत तबाई, परंतु मनोहर पाटीलांना आक्रमक खेळ करावा लागेल, कारण गरज आहे 32 या धावसंख्येची. सोळाच्या सरासरीनं आता 32 धावा जमवायच्या. चला आता स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा.
मनोहर पाटील स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती केतन पाटील, गोलन ट्रॅक वरती गोलंदाज आता राज ठोंबरे या टीमचा कॅप्टन, टीमचा सरसेनापती. पहिल्या षटकासाठी राज ठोंबरेला आमंत्रित केलं गेलं, परंतु त्याच्या समोर मोठं आव्हान आहे. यस, मनोहर पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू, 12 चेंडू 32. पहिलाच बॉल वेगवान, काय लेझर गाइडेड मिसाईल होता. वेगाना बॉल निखिल पाटील यांच्या हातामध्ये विसावला गेला. पहिल्याच बॉल वरती बीट केला. अगदी आपण पाहिला अनप्लेएबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. मनोहर पाटील या बॉल वरती बीट झाल्या. शेवटच्या आता 11 बॉल करायचे 32 धावा. माझगाव टीम आपण पाहायला गेला होम ग्राउंड वरती खेळ करते, आपल्या आयोजनामध्ये खेळ करते, पण अगदी मॅच मध्ये जिंकायचा असेल दोन्ही टीमला, परंतु एकच टीम विजयाच्या पार पोहोचेल, कारण ती जिंकेल ती नक्कीच आपण पाहायला लागेल या ट्रॉफी वरती किमान आपलं नाव कोरेल. अकरा बॉस 32 धावसंख्येच्या अद्यापही गरज. नक्कीच सिद्धोलन कैरे टीम चांगला फॉर्म आदईच्या नाईट टुर्नामेंट मध्ये सुपर 12 मध्ये त्याने प्रवेश केला आणि आजच्याच रात्रीमध्ये ती मॅच असेल. इट्स फेअर डिलिव्हरी. राज ठोंबरे याबाबतचा बॉल मनोहर पाटील उडवले जरूर, परंतु उंची जास्त लांबी कमी, कॅच ड्रॉप केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहावं लागेल रनआउटची संधी उपलब्ध होईल का, परंतु या बॉल वरती फक्त एकच धावेल. कॅच ड्रॉप केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नवजोत पाटारे या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. कॅच ड्रॉप केली, त्या जीवदान मिळालं जातं. आता मनोहर पाटील या बॅटरला टीमची टोटल 32 धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे 10 बॉल आता करायचे 31 धावा. 10 चेंडू 31 धावसंख्येची गरज. केतन पाटील आता स्ट्राइक एंड वरती त्यांना आक्रमण करावं लागेल. यावेळेचा बॉल फिरून बारला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस गोलंदाज हुशार आहे, त्यांना यावेळेस कोणता आपण पाहायला गेला त्यांना जागा बनवून दिली नाही. यावेळेस आपण पाहायला गेला संधी उपलब्ध करून देतच नाहीये राज. अगदी आपण पाहायला गेला बॅटर शफल होतात, अगदी आपण पाहायला गेला शॉट क्रिएट करण्याचा प्रयत्न फसवला जातो वारंवार. शेवटचे आता 9 चेंडू बाकी असतील आणि करायचे आहेत 30 धावा. विनिंग इक्वेशन आपण पाहायला गेला शेवटचे 9 चेंडू 30 धावसंख्येची गरज. आपण पाहायला गेला मैदानाच्या आतमध्ये मनोहर पाटील आता स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल यस बॅटची कडा. यस पंचाने बाद देण्याच्या अगोदर जल्लोष, विकेटचं महत्व माहिती आहे. मनोहर पाटील यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॉल बाकी आहेत 8 आणि करायचे आहेत 30 धावा. परंतु कैरे टीमचा विचार केला कालचा दुपारपासून कैरे टीम घरी गेलीच नसेल, कारण आदय पनवेल ते आपण पाहिला पुन्हा एकदा या माझगावच्या मैदानावरती. म्हणजे आपण पाहायला गेलं तर नक्कीच त्यांचा प्रवास देखील खूप लांबचा, कारण पाहिला खूप चांगला फॉर्म मध्ये आहे टीम. आणि आपण जर पाहायला गेलं आता मनोहर पाटील यांची विकेट आले शेवटचे 8 बॉल आता 30 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये महेश कांबळे न्यू पाटण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आक्रमण होणं गरजेचं. राज संधी देणार नाहीये, राज संधी सहजासहजी देणार नाहीये. त्यांना आत्मविश्वासाने पहिलं षटक घेतलं, त्यांना सांगितलं मी चांगली गोलंदाजी करू शकतो, मी स्वतःला सिद्ध करेन आणि तेच करतो. या टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता शेवटचे 7 बॉल करायचे 30 या धावसंख्येची. आणखीन एक चांगला बॉल फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण तो सिंगल देखील घेतली नाही. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत अगदी माझगाव टीमला 30 धावा. 6 चेंडू 30चं समीकरण. 5 षटका ठोक्याव्या लागतील. माझगाव टीम आता बागपूटला ढकलली गेल्या का आपण पाहायला गेलो गोलंदाज अतिशय महागडे ठरले गेले, कारण केतन पाटीलचं पहिलं षटक पहिल्या सत्रामध्ये 12 धावा धावसंख्या देऊन गेलं. किरण कांबळे यांचं त्यापेक्षा अधिक 19 धावा. आणि यावेळेस आपण पाहिला टीमची टोटल पोहोचली गेली आपण पाहिलं तब्बल 31-32चं टार्गेट होतं आणि 32चा टार्गेटचा पाठलाग करताना अवघ्या 2 धावा धावफलकावरती आहेत अगदी माझगाव टीमच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला फील्ड सेटअप करा लगेच टीम रेडी.
शेवटची आता 6 बॉल्स 3 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अप टू द मार्क यावेळेस सुजल क्षीरसागर आता दाखल झाले. त्याला मात्र सुरुवात करा. शेवटचे 6 बॉल्स 30 धावा म्हणजे तब्बल 5 षटकार ठोक्याबाला केतन पाटीलला. पहिलाच बॉल वेगवान काय गोलंदाजी होते. हा सपोर्ट स्टॉप महत्वाचा आणि त्या सपोर्ट मुळे कदाचित टेमरे टीम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करते. शेवटचे 5 चेंडू आता गरज आहे 30 धावसंख्येची. आता 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमच्या बॅटरला केतन पाटीलला आव्हान जरूर कठीण आहे. इक्वेशन जरूर कठीण आहे. शेवटचे 5 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीड अप करा. 5 चेंडू 30 धावा. केतन पाटील स्ट्राइक वरती. यावरचा बॉल अलग द कार्पेट बॉटम बॅटचा योग्य बॉल. सिंगलला फरक पडणार नाहीये टेमरी टीमला. या बॉल वरती एक सिंगल म्हणजे आपण पाहिलं की शेवटचे 4 बॉल आता 29 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये टेमरी टीमला विजयासाठी टेमरी टीमच्या अगेन्स्ट खेळताना माझगाव टीमला विजयासाठी 4 चेंडू 29. महेश कांबळे स्ट्राइक वरती. सुजल क्षीरसागर 4 लिगल डिलिव्हरी त्याला फेकायचे आहेत आणि टीमला विजयाच्या पार नेऊन ठेवायचा. आणि आपण पाहिला टीम जिंकणार नाही तब्बल एका ट्रॉफी वरती नक्कीच आपल्या गावाचं नाव नक्कीच कोरून जाईल. यस पंचांचा वाईटचा इशारा. नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न परंतु सुजल तुम्ही देखील स्पीड अप करा. मॅच तुमच्या बाजूना. शेवटचे आता 4 बॉल आणि करायचे 28 धावा. 4 चेंडू 28 ची गरज आहे. यावरचा बॉल बॅटची कडा बॉटम एंड वरती बॉटम आपण पाहायला गेला तो गावरती बॉल लागला गेला आणि एक सिंगल या बॉल वरती. शेवटचे 3 बॉल आता करायचे 27 धावा. औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. आपण पाहायला गेला 3 चेंडू 27. औपचारिकता मॅच मध्ये अद्यापर्यंत बाकी परंतु 1-2 नो बॉल या मॅचचं चित्र पालटेल परंतु राज ठोंबरे स्पीड अप करा. शेवटचे 3 बॉल 27. चला मैदानात कोणी जाऊ नका. मयूर गोडविंदे मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. तुमचे पाठीराखे असेल त्यांना तुम्ही समजावून ठेवा. यावर दांडी गोल केली. विकेटची संधी. यस विकेट डाऊन झाले. चला लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पाटील भाई आपण लगेच फील्ड सेटअप करा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 27. साहिल जाधव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता केतन पाटील म्हणून पाटील अगदी अनसक्सेसफुल या मॅच मध्ये ठरल्या आणि टीम पाहायला गेला पराभवाच्या छायामध्ये जाताना दिसत्या. शेवटचे 2 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. अद्याप आपण पाहतो नेक्स्ट मॅच आपण पाहतो या कावदी बोरगाव त्यांच्या विरोधात सिद्धूलन कैरे. याचा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. फक्त 1 बॉल बाकी. विजयाचा जल्लोष जरूर साजरा केला जाईल परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. टेमरी टीमच्या पाठीराखाने विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. शेवटचा 1 बॉल औपचारिकता बाकी आहे. साहिल जाधव स्ट्राइक वरती. यस मॅच जिंकल्या म्हणजे आपण पाहायला गेलं सावलेनंतर टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आणखीन एक संघ ठरला. गावदेव क्रिकेट संघ टेमरीने केलाय सुपर 3 मध्ये प्रवेश. थँक्यू विजय. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये आता टीम बोरगाव उतरले मॅन ऑफ द मॅच. यस या टीमचा हार्दिक पांड्या अर्थातच बंटी क्षीरसागर ठरतात मॅन ऑफ द मॅच.